श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री रामाय नमः। श्री कृष्णाय नमः। हरये नमः। हरये नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोदि कामोदिवक्त्रं खलानीशवादा नोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला। नका पाहुण दोष झालो दास। या संगीत प्रवचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर महाराष्ट्राचा महामंत्र आहे, वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे रामकृष्ण हरी। या गौरव उत्सवाची मंगलमय सुरुवात या रामकृष्ण हरी मंत्राने आपण करूया आणि मग यथाक्रमाने आपण या प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करूया। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम राम कृष्ण हरे। हरि जय राम कृष्ण हरे। हरि जय जय राम कृष्ण हरे। हरि जय जय राम राम कृष्ण हरे। हरि जय जय राम
राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम 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 राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम मदन मने दसाने राम गम रे सा हरि जय सब सम मम गम गद मदम नील धन दसाने राम गम रे सा हरि जय जय राम गमद गमद रे गमद रे धन सद सान धन सद सान सान साध साध निशान हरि जय 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 हरि जय
हरि जय जय राम, जय जय राम, जय जय राम, राम राम राम, जय जय राम, राम राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम कृष्ण हरि, कृष्ण हरि हरि, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि। याजसाठी गेला होता अट्टहास, याजसाठी गेला होता अट्टहास, याजसाठी गेला होता याजसाठी गेला होता अट्टहास, याजसाठी गेला होता अट्टहास, याजसाठी गेला शेवटचा दिवस गोडवावा, शेवटचा दिवस गोडवावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णजिया, कुंडलिया धावा तृष्णजिया, तृष्णेजिया, तृष्णजिया, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा। कवतुक वाटे झाली यावेचाचे, कवतुक वाटे झाली यावेचाचे, नाम मंगळाचे तेन गुणे आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, तुका म्हणे मुक्ती परलिले नोवारी, तुका म्हणे मुक्ती परलिले नोवारी,
आता दिवस चारी खेळी मेळी आता निशंतीने पावलो विसावा आता निशंतीने पावलो विसावा आता निशंतीने पावलो विसावा खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पंचांग माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त या संगीत प्रवचन रूपी सेवेसाठी जो अभंग आपल्या समोर वाचून दाखवला अथवा गाऊन दाखवला, हा अभंग तृषार्थ दिनवत्सल सच्चिद आनंद स्वरूप सर्व हृदयस्थ विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यभरामध्ये जी सेवा केली त्या सेवेची पूर्णता, त्या सेवेची फलद्रूपता या शब्दांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार यांनी मांडलेली आहे, व्यक्त केलेली आहे, अभिव्यक्त केलेली आहे. या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या संबंधाने काहीसा विचार करून आणि त्यानंतर राहिलेल्या वेळामध्ये या अभंगाच्या चिंतनाच्या द्वारे आजचे सत्कार मूर्तींना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. श्रीयुत नामदेवजी सोपानराव गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि मराठी भाषेमध्ये जर सांगायचं तर सिनियर ऑफिसर म्हणून ज्यांनी आपली सेवा पूर्ण केली आणि त्यांच्या या सेवापूर्तीच्या निमित्ताने सेवेची अपूर्ती करून सेवानिवृत्तीच्या प्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि पुढच्या त्यांच्या राहिलेल्या आयुष्यासाठी अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. या जगामध्ये 3 प्रकारचे माणसं आहेत. खरं तर क्रियेच्या दृष्टिकोनातून कधीही समानता होऊ शकत नाही आणि तत्वाच्या दृष्टिकोनातून कधीही विषमता होऊ शकत नाही. सर्वसामान्य मनुष्य तत्वाच्या समतेपर्यंत जात नाही आणि क्रियेमध्ये कायम समता करण्याचा प्रयत्न करतात, आरडाओरड करतात, परंतु समाजामध्ये, जीवनामध्ये क्रियेच्या दृष्टिकोनातून समानता कधीही नाहीये आणि तत्वाच्या दृष्टिकोनातून विषमता नाहीये. अर्थात कार्याच्या दृष्टिकोनातून, कर्माच्या दृष्टिकोनातून मनुष्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे की काही लोक कार्याला आरंभच करत नाही कारण कार्य अवघड आहे म्हणून. काही माणसं अशी आहेत की कार्याला आरंभ तर करतात पण काम करत असताना कष्ट झालेत की सोडून देतात. आणि एक वर्ग असा आहे की ते कर्म परिपूर्ण असं करतो आणि या कर्माच्या दृष्टिकोनातून अशा व्यक्तित्वाचे 3 विभाग केलेत: कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. शास्त्रकार सांगतात, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः
प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मध्याः विघ्नै पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारभ्य चोत्तम गुणा न परित्यजन्ति. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. नीचै शब्दाचा अर्थ कनिष्ठ व्यक्ती. कुठल्याही कार्याला लागण्याच्या अगोदर हे कार्य कठीण आहे, हे करणं माझ्याकडून शक्य नाहीये, आणि त्यामुळे कार्याला सुरुवात करत नाही. बऱ्याच क्षेत्रामध्ये माणसं आहेत. संगीत क्षेत्रातला एखादा व्यक्ती म्हणेल की ही बंदिश अतिशय कठीण आहे, मी याला हातच लावणार नाही. अशी काही माणसं आहेत. हा राग कठीण आहे, मी करणारच नाही. विद्यार्थी म्हणेल हा विषय अतिशय कठीण आहे, मी तो घेणारच नाही. समाजामध्ये काम करणारी माणसं नाही, हे काम कठीण आहे, आणि त्या काठिण्यामुळे कामाला न लागणारे माणसं जे आहेत, आमचे शास्त्रकार असं म्हणतात की ते माणसं कनिष्ठ आहेत, अधिकाराने कनिष्ठ आहेत. दुसरा एक वर्ग असा आहे की तो काम कठीण जरी असलं तरी त्या कामाला लागतो. असू द्या, काम कठीण किती जरी असलं तरी मला ते काम करायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे. पण कामाला लागल्यानंतर त्या कामामध्ये कठीणता यायला लागली की तो म्हणतो बाबा हे काम नाही करू शकत मी, आणि मध्येच तो त्या कामाला सोडून देतो. शास्त्रकार म्हणतात तो मध्यम आहे. गौरी शिखर चढण्यासाठी सुरुवात केली, परंतु वर गेल्यानंतर, वर जायला लागल्यानंतर तो बर्फाचा सगळा भाग, निसरडे रस्ते, आणि तो म्हटला नाही बाबा आता मी नाही जाऊ शकत, अर्ध्यावरच मागे आला. मध्यम प्रकारचा तो मनुष्य आहे. आणि उत्तम प्रकारचा व्यक्ती तो आहे की कार्य करत असताना कितीही कष्ट झालेत, विघ्नय पुनः पुनः अपि प्रतिहन्यमानाः. विघ्न परत परत येत आहे. कोटी विघ्न येत असतानाही ते कर्म तो पूर्ण करतो, ते कार्य तो पूर्ण करतो, आणि ते कार्य पूर्ण करून त्या कार्याची आपूर्ती करतो, तो उत्तम. म्हणून आपण सुरू केलेली सेवा जो पूर्णतेला घेऊन जातो, त्या सेवेची पूर्ती करतो, त्यांची सेवापूर्ती गौरव होत असतो. म्हणून आजचे जे सत्कार मूर्ती आहे, या सत्कार मूर्तीच्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागेल की मनुष्याची जी प्रकार केला कनिष्ठ, त्यामध्ये ते नाही आहेत, मध्यममध्ये ते नाही, उत्तम आहे. कारण आपण जी सेवा हातामध्ये घेतली, ज्या बँकेमध्ये आपण कामाला सुरुवात केली, त्या कामाला सुरुवात करत असताना अनेक संकट, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कामाला सुरुवात केली की त्या कामातला अनुभव आपल्याला नसतो, त्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तसं आमचे श्रीयुत नामदेवरावजी, खरं तर त्यांना नामदेव साहेब म्हणावं की नामदेव महाराज म्हणावं असा प्रश्न आहे, कारण ते दोन्हीकडे पण आहेत. तसे या बँकेमध्ये सेवा देत असताना किती 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 संकट त्यांच्याही समोर आले असतील. जुन्या काळामध्ये कामाला लागलेले, नंतरच्या काळामध्ये ऑनलाईन सगळं झालं, त्याच्यानंतर कॅम्प्युटर्स आले, तर त्याच्यानंतर ऑनलाईन सगळं व्यवहार व्हायला लागला. मधल्या काळामध्ये नोटबंदी सारखा अभूतपूर्व निर्णय भारत देशामध्ये झाला. भारताचे पंतप्रधान आले आणि त्यांनी रात्री सांगितलं 8 वाजता की मेरे भारत के भाई बहनों, कल से 500 और 1000 की नोट बंद हो जाएगी. मग त्यानंतर लोकांना आठवणी झाल्या, त्या बँकेच्या आठवणी झाल्यात. मी असं ऐकलं होतं की एक दिवस अगोदरच नवऱ्याने बायकोला पैसे मागितले, काही पैसे आहेत का ग तुझ्याकडं, मला जरा काम आहे, तुझ्याकडं काही असेल थोडीशी रक्कम तर दे मला. ती म्हटली विष खायला सुद्धा पैसे नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा नोटा बंद झाल्या, तेव्हा ती पत्नी जवळपास मोठा बंडलच घेऊन आली. नवरा म्हटला काल तर तू म्हणत होती की विष खायला पैसे नाहीये, आता सगळ्या पुण्याला विष पुरेल एवढे पैसे आहेत. ती म्हटले ठेवलं होते मी घरामध्ये, पण हे काय माझ्यासाठी नाही, कधीतरी अडचण आली तर त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी यावे म्हणून. नोटबंदी सारखा तो निर्णय झाला, कोरोना सारखा काळ मध्ये आला, आणि असे अनेक बदल पाहत 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 आज श्रीयुत नामदेवजी यांची ही सेवापूर्ती गौरव उत्सव आहे. तर 2 शब्द याच्यासाठी वापरले जातात की सेवापूर्ती आणि सेवानिवृत्ती.
मला असं वाटतं की ज्याला सेवेची आपुर्ती करता येत आहे तोच व्यक्ती सेवानिवृत्त होऊ शकतो. आजचे जे सत्कार मूर्ती आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना त्यांचा परिचय आहे, परंतु जया गावी केला वास त्याचे नसावे उदास. म्हणून नामदेवजींच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू आहे. काही क्षण त्याला स्पर्श करूया आणि नंतर लगेच आपण या चिंतनाला सुरुवात करूया. शिक्षण आणि संस्कार या दोन्हीचं बाळकडू त्यांना घरामधूनच मिळालं. वडील पुणे विद्यापीठामध्ये 40 वर्षे त्यांनी सेवा केली आणि नुसतीच सेवा केली नाही तर हाडाचे ते वारकरी आहे. आणि मला परिचय असा मिळाला की ते उत्तम गायक सुद्धा आहेत. नामदेवरावजींनी हे आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेमधली आपली सेवा आणि नंतर त्यांना मिळालेली सहचारिणी त्यांनी सुद्धा शाळेमध्ये विद्यादानाचं काम केलं. आणि बँकेचं काम करत असताना बाहेर व्यावसायिक हे सगळं काम करत असताना आपल्या घरामध्ये असलेली जी पंढरीची वारी आहे ती पंढरीची वारी सुद्धा त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवली. 1992 पासून त्याची वारी चालू आहे, म्हणजे जवळपास 25 वर्षे त्यांच्या वारीला झाले. आणि किती छान आहे. मला वाटतं की बँकेमधला एक ऑफिसर आणि इकडं जर पाहिलं तर सामाजिक जीवनामध्ये एक वारकरी. अजून एक गोष्ट आहे, देवाची भक्ती ज्याच्या जीवनामध्ये ते व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तर त्या क्षेत्राला ते उधळून टाकतात. थोडं बारकाईने विचार करा. एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो आणि तो ऑफिसर अगदी सुटाबुटामध्ये असेल तर तो मोठा वाटतो, पण तोच ऑफिसर त्या ऑफिसरच्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ दिसली तर तो ऑफिसर सुद्धा आपला वाटतो. अर्थात भगवंताची भक्ती करणारी माणसं कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेले तर त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात ते गरिमा प्राप्त करून देतात. तसं श्रीयुत नामदेवजी साहेब नामदेवजी महाराज असं म्हणावं की एकीकडं आपल्या बँकेचं काम करत होते, आपल्या वाट्याला आलेलं काम करत होते आणि वाट्याला काम जे आहे ते करत असताना इकडं आपल्या वडिलोपार्जित जी सेवा आपल्याला आली, वारकरी परंपरा आली, त्या वारकरी परंपरेचंही निर्वहन त्यांनी केलं. याला कसं म्हणावं, याला असं बोलावं की बुद्धी आणि हृदयाचा विकास एकाच वेळी या महापुरुषांनी साधला. बँकेमधले साहेब तर मंदिरामधले वारकरी मी अनेक वेळा बँकेमध्ये त्यांना पाहिलं नाही, पण बँकेमध्ये जसं ते वरिष्ठ अधिकारी म्हणून काम त्यांनी केलं. सावता महाराजांच्या मंदिरामध्ये अनेक वर्ष मी कीर्तनाला येतो. त्या काळामध्ये गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा असलेल्या वारकऱ्याच्या वेशामध्ये सुद्धा त्यांचं दर्शन मला अनेक वेळा भेटलं. अर्थात काम आणि त्या कामाला भगवंताच्या नामाची जोड देऊन त्याने आपलं आयुष्य अतिशय सुंदर प्रकारे पुढं आणलंय. आणि आज पूर्णपणे सेवा देऊन आपण ज्या विभागामध्ये होतो त्या विभागातून ते निवृत्त होत आहेत. खरं तर असं आहे की ज्या कामाची सवय माणसाला लागते की आता उद्यापासून म्हणजे रिटायर झाल्यानंतर त्यांना काही दिवस ते कळणार नाही की आपण रिटायर झालो म्हणून. एका दिवस सकाळी सकाळी कामालाही ते निघतील. पण असं मला वाटतं की जशी बँकेची सवय त्यांना झाली होती तशी त्या खुर्चीला सुद्धा यांची सवय झाली असेल. त्याचं कारण आहे की या खुर्चीवर बसणारे अनेक माणसं आहेत, पण त्या खुर्चीचं भाग्य सुद्धा असं की एक वारकरी त्या बँकेमध्ये त्या खुर्चीला एक अधिकारी म्हणून मिळाला. ते त्या बँकेमध्ये असलेल्या खुर्चीचं सुद्धा सौभाग्य होतं. असं त्या बँकेमध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा ती पोकळी जाणवणारच आहे की आता साहेब निवृत्त होत आहे. खरं तर बरेच माणसं अशी असतात की त्यांची वाट पाहतात लोक, यांनी जायला पाहिजे इथून. परंतु नामदेवरावजी हाडाचे वारकरी आहेत आणि ते त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना खरोखरच त्यांच्या सहकार्यांना जाणवत असेल की साहेब गेल्यानंतर इथली पोकळी निर्माण होणार आहे. परंतु या जगामध्ये आपण जे करतोय या जगाचा सिद्धांतच असा की इथला आरंभ जो आहे तो थांबण्यासाठी आहे. इथली सुरुवात जी आहे ती सुरुवात अंतासाठी आहे. आमच्या शास्त्रामध्ये असं वर्णन केलं की या सृष्टीचं जे निर्मिती झाली, निर्माण झाली, त्याचं उत्तर विचारलं सृष्टीचे निर्माण कशासाठी झालं, सृष्टीची निर्मिती कशासाठी झाली. आणि सृष्टीची निर्मिती झाली सृष्टीच्या लयासाठी. या जगामध्ये जे जे निर्माण होतं
ते निर्माण होतात थांबण्यासाठी. अजून बोलू, या जगामध्ये ज्या भेटी होतात त्या वियोगासाठी. किती छान गदिमांनी लिहून ठेवलाय. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषना कोणाचा. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला परत परत सांगतात की हे जे चक्र आहे बाबा, हे चक्र थांबणार नाही. इथं आरंभ आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्मभूतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. या ठिकाणी आरंभ झाला की त्या आरंभाचा शेवट आहे. संतांनी सुद्धा आपल्या कार्यातून हेच सांगितलं आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणताय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही या जगामध्ये काम करण्यासाठी आलोय. पण 40-42 वर्ष झाल्यानंतर तेच तुकाराम महाराज बोलताय, दिसू नये जना दिसू नये जनिशा. दिसू नये जना दिसू नये जना. जगद्गुरु तुकोबराने हे सगळं कार्य केल्यानंतर भगवंताला प्रार्थना करताय. निर्याणाच्या भंग आहेत. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरूपया संता हाती आला. आता कार्य केलंय. कार्याचा आरंभ केला होता, पण आरंभ केल्यानंतर आता थांबायला पाहिजे. म्हणून ऐसे करा ऐसे करा नारायण नारायण ऐसे करा नारायण ऐसे करा नारायण 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 दिसू नये जना दिसू नये
जना दिसू नये जना दिसू नये जना दिसू नये जना दिसू नये जना. अर्थात या सगळ्या बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की केलेल्या आरंभामध्ये आपल्याला थांबावं लागतं. तसं श्रीयुत नामदेवजी यांनी केलेल्या या सेवेला आरंभ आणि त्या सेवेची पूर्ती सेवानिवृत्तीचा दिवस आहे. पण जाता जाता परत आपल्याला विचार करावा लागेल की ही जी निवृत्ती आहे सेवानिवृत्ती आहे, सेवानिवृत्ती सुद्धा मंगलमय व्हायला पाहिजे. ही सेवानिवृत्ती सुद्धा उत्सवमय व्हायला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की सेवानिवृत्ती कधी मंगलमय होऊ शकते, सेवानिवृत्ती कधी उत्सवमय होऊ शकते. तर हे खूप छान वाक्य आहे. ज्या निरोपामध्ये कुठलाही संशय राहत नाही तो निरोप उत्सवमय होतो. आयुष्यभर आपण केलेलं काम त्या कामाच्या बाबतीमध्ये कुठलीही शंका राहत नसेल, जे करायला पाहिजे मी ते सगळं केलंय, आता करण्याचं काही शिल्लक राहिलं नाही, अशा प्रकारचा निसंशयपणा अंतःकरणामध्ये आला रे आला, त्याच्या निवृत्तीचा प्रसंग सुद्धा मंगलकारक होतो. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून निवृत्ती सुद्धा उत्सवमय कशी होऊ शकते, निवृत्ती सुद्धा मंगलमय कशी होऊ शकते, हा विचार या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. खरं तर हे थोडंसं आगळं वेगळं प्रवचन आहे. कीर्तन करायचं म्हटलं की बरेच लोक जमावे लागतात. मग त्याच्यामध्ये पहिली चाल, दुसरी चाल आणि त्या चालीबरोबर अजूनही बऱ्याच चाली असतात. त्याच्यामुळं ते सगळं आयोजन करायला बराच मोठा श्रम करावा लागतो. त्याच्यामुळं कीर्तनातल्या चाली तर आहेच, परंतु कीर्तनाला येईपर्यंत चाली सुरू होतात बऱ्याचशा जवळपास. त्यामुळे त्या कीर्तनातला आनंद आपल्याला मिळावा म्हणून संगीताची जोड त्याला दिलेली आहे. आणि तत्वज्ञानाचा विचाराचा गाभा ह्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला मिळून करायचा वेळ थोडासा आपल्याकडे राहिलेला आहे. या सेवेसाठी आपल्या सगळ्यांना या संगीताने आनंदित करणारी ही सगळी माणसं आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतभर ज्यांचा तबला ऐकला जातो आणि दोन्ही हाताने ते तबला वाजवतात. दोन्ही हाताने म्हणजे तुम्ही म्हणाल सगळे दोन्ही हाताने वाजवतात म्हणजे काय, परंतु काही जण चाट उजव्या हाताने वाजवतात, डग्गा डाव्या हाताने वाजवतात. पण कुठलाही म्हणजे डग्गा तुम्ही डाव्या हाताला ठेवा किंवा उजव्या हाताला ठेवा, चाट उजव्या हाताला ठेवा किंवा डाव्या हाताला ठेवा, असे 3-3 तबले ठेवून ते वाजवताना त्यांना आम्ही पाहिलं. भारतामध्ये अनेक संगीत संमेलनामध्ये त्यांचा गौरव झाला आणि आपला आणि त्यांचा स्नेह असल्यामुळे श्री गणेशजी पैठणकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळीच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. ज्यांची जन्मभूमी अहिल्यानगर आहे परंतु कर्मभूमी खऱ्या अर्थाने मला वाटतं पुणा आहे. आणि त्यातल्या त्यात हा सगळा पुनावळे भाग असेल, पिंपरी चिंचवडचा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आपल्या गाण्याने सगळ्यांना आनंदित करणारे आपले परकाळे गुरुजी, त्यांचंही आपण स्वागत करूया. त्याचबरोबर वाघ महाराज, बरोबर ना, वाघ महाराज या ठिकाणी समुपस्थित आहेत. नाना आहेत, गवारे बाबा उपस्थित आहेत आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर सूर्यवंशी महाराजही माझ्यासमोर उपस्थित आहेत. आणि हा सगळा मेळ ज्यांनी जुळवला त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर माऊलीच्या भाषेत सांगावं लागेल. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, घोट भरो पाहे एक सरा अवघी असा. ज्याचं अवधान एवढं मोठं झालेलं आहे, जिज्ञासा एवढी मोठी झाली आहे की त्यांना असं वाटतं की किती चिंतन करावं, किती ऐकावं. असे आदरणीय आमचे परमस्नेही दत्तात्रय महाराज दर्शिने हेही उपस्थित आहेत. आणि आपण सगळेच आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करायचं आहे. आणि आता राहिलेल्या या थोड्या वेळामध्ये आजचा प्रसंग सेवापूर्तीचा आहे, निवृत्तीचा आहे. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचं काय स्वरूप असू शकतं त्याचा विचार आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. या प्रवचन सेवेसाठी जो अभंग आपण डोळ्यापुढे घेतला, बरेचसे लोक असे म्हणत असेल की अहो हा अभंग तर 10व्याला घेतात,
हा अभंग तर 13व्याला घेतात. साधारणतः ज्या माणसाला ज्ञान नाही ते माणसं म्हणतील हा अभंग शेवटच्या दिवसाचा आहे. पण बारकाई नाही का, संत वाङ्मयामध्ये कुठलाच अभंग मरणाचा नाहीये, कुठलाच अभंग शेवटच्या दिवसाचा नाहीये. खऱ्या अर्थाने असं आहे की संत वाङ्मयामध्ये मरण, लौकिक मरण सुद्धा येऊन मरून जातं. संतांचा जो प्रांत आहे तो प्रांत मरणाचा नाही तर अव्याहतपणे अमरत्वाचा आहे. साधू संत असं म्हणतात की हा जो प्रसंग आहे, आमचा जो प्रांत आहे, आम्ही ज्या मार्गाने निघालो त्या मार्गामध्ये मरण येऊन सुद्धा मरून गेलं. शंकरा मरण माझे मरुनी गेले, 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 मजके अमर. थोडा रिटर्न द्या मला. मजा केले अमर, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर, ठाव पुसिला बूड पुसिला, ठाव पुसिला बूड पुसिला, ठाव पुसिला बूड पुसिला, ठाव पुसिला बूड पुसिला, ठाव पुसिला बूड पुसिला. अर्थात हा अभंग मरणाचा नाही तर खऱ्या अर्थाने अमरत्वाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी आपण आयुष्यभर जी सेवा केली त्या सेवेची फलद्रुपता, त्या सेवेची परिपूर्णता या अभंगातून सांगितलेली आहे. आणि म्हणून आज हा सेवानिवृत्तीचा गौरव महोत्सव आहे. तर त्या सेवानिवृत्तीच्या माध्यमातून थोडासा विचार त्याचा करण्याचा प्रयत्न करूया आपण. आता मध्ये जे लोक आलेले आहेत, मला त्यांच्या समस्या माहिती आहेत की ऐकण्याची सवय नसते कायमच. एक 10 ते 15 मिनटं आम्हाला द्या आणि त्यानंतर आपण पुढचा महोत्सव करणार आहोत. ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो, एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण या सेवेला विराम देणार आहोत. तर या निवृत्तीच्या माध्यमातून आपल्या महोत्सवाकडे जायचं आहे. तर आजचा विशेष प्रसंग
हा सेवापूर्तीचा असल्या कारणाने या अभंगाचं चिंतन आपण त्या अर्थाने करण्याचा प्रयत्न करूया. आमच्या भारतीय परंपरेमध्ये मनुष्याचे 100 वर्ष आयुष्य गृहीत धरून त्याचे 4 विभाग केलेत. अगदी आपल्याला कळेल अशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे आणि थांबायचं आहे. मला पुढचा जो कार्यक्रम आहे त्याचा भान आहे. 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75 आणि 75 ते 100 असे 4 विभाग मनुष्य जीवनाचे केलेले आहेत. आणि या 4 टप्प्यांमध्ये या 4 विभागामध्ये काय काय करायचं आहे तेही सांगून ठेवलं आहे. आमचे संत असं सांगतात की पहिल्या 1 ते 25 या टप्प्याला ब्रह्मचर्य आश्रम असं म्हणतात. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे या काळामध्ये काय करायचं तर ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर आश्रम विचार षटकर्मे या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अध्ययन करावं. अच्छा, इंग्लिश भाषेमध्ये सांगायचं तर त्या काळामध्ये लर्न करावं म्हणजे काय शिकावं. पण आमच्याकडे पहिले जे 25 वर्ष आहे या 25 वर्षामध्ये जो चांगल्या प्रकारे अध्ययन करेल त्याचं पुढचं जीवन आनंदमय होईल. या पहिल्या काळामध्ये जो चांगला फाउंडेशन रचेल त्याचं पुढचं आयुष्य अतिशय आनंदमय असेल ना. आमच्या प्राचीन काळामध्ये या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी गुरुकुलमध्ये जायचे आणि त्या ठिकाणी बुद्धी आणि अंतःकरणाचा विकास होईल अशा प्रकारचं ज्ञान गुरुच्या माध्यमातून मिळवायचे. म्हणून पहिल्या 25 वर्षामध्ये चांगलं शिकायचं आहे, चांगली विद्या ग्रहण करायची आहे. त्यानंतर नंतरचे 25 ते 50 वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीला म्हणायचं गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमामध्ये काय करायचं आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. या गृहस्थाश्रमामध्ये उत्तम व्यवहाराने धन कमवायचं, भरपूर कमवायचं. 50 वर्ष पूर्ण झालेत आणि आता 50 ते 75 हा जो कालावधी आहे याला वानप्रस्थ आश्रम असं म्हटलं. म्हणजे काय या वानप्रस्थ आश्रमामध्ये आता एक काम करायचं. काय करायचं वानप्रस्थ तरी संयोगी वियोग आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. या 50 ते 75 या टप्प्याला आमच्या भारतीय परंपरेमध्ये म्हटलंय वानप्रस्थ आश्रम. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये काय करायचं आता सगळ्यामध्ये राहून सुद्धा संयोगामध्ये सुद्धा वियोग ठेवायचा. आणि या जगामध्ये मी कशासाठी आलोय, मी त्या आनंदापर्यंत येऊन पोचलो का त्याचा विचार करायचा. त्यासाठी हा वानप्रस्थ आश्रम आहे. 50च्या नंतर हा वानप्रस्थ आश्रम सुरू होतोय. 50 म्हटलं की 5 झिरो आहे. 5 वर 0 म्हणजे 50. या वानप्रस्थ आश्रमामध्ये ज्याला 5 गोष्टी शून्य करता येतात त्याला खऱ्या अर्थाने आपल्या निवृत्तीचा उत्सव करता येतो. एवढं चिंतन बघायचं आपल्याला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जो अट्टहास करायचा तो यासाठी करायचा की आता या 50 नंतर 5 वर 1 झिरो आलाय आणि या 5 आणि 0 आहे. तर आता यानंतर माझ्या जीवनामधल्या 5 गोष्टी मला झिरो करायच्या आहेत. किंबहुना ज्याला आपल्या 50 पर्यंत या 5 गोष्टी झिरो करण्यात आल्यात त्याचीच 50 सार्थक आहे, अन्यथा ती निरर्थक आहे. आता या 50 नंतर पहिली गोष्ट शून्य करायची आहे आणि ती पहिली गोष्ट आहे अंधकार. अंधकार शून्य जीवन 50 नंतर. आमची भारतीय परंपरा अशी सांगते की तमसो मा ज्योतिर्गमय. मनुष्याचा ध्यास हा प्रकाशाकडे असायला पाहिजे. आपण कीटपतंग पाहिले असेल, हे कीटपतंग मरतात परंतु प्रकाशाकडे झेप घेतात. भरपूर प्रकाश असेल की ते पतंग असतात आणि ते पतंग त्या
दिव्याकडे झेप घेते त्याचा अर्थ काय? ठीक आहे, माझं मरण होईल, परंतु माझी झेप ही प्रकाशाकडे असेल. कीटपतंग प्रकाशाकडे त्यांची धावा असते आणि मनुष्य 50 वर्षाचा जरी झाला तरी त्याची धावा अंधाराकडे असते. म्हणून या 50च्या नंतर आपल्या जीवनामध्ये आता मला अंधकार शून्य करायचा आहे. या शून्यामधला पहिला शून्य आणि अंधकार शून्य करणं म्हणजे काय आहे? आतापर्यंत माझं आयुष्य गेलंय, पण या जगामध्ये मी नेमकं कशासाठी आलोय? खऱ्या अर्थाने मला समाधान मिळालं का? की मी 50 वर्षापूर्वी जे होतो तोच मी अजून आहे. माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये काही फरक झाला का? माझ्या विचार करण्यामध्ये काही फरक झाला का? किंवा जर माझ्या जीवनातला तो अंधकार मिटला नसेल तर ते चक्र कधी थांबणार नाही. कोणतं? बाळपण गेले नेनता. लहानपण तर अज्ञानामध्ये गेलंच, अंधारामध्ये गेलंच. बालपण गेले नेनता, तारुण्य दशी विषयी व्यथा. तारुण्य प्राप्त झालं की मग तारुण्याच्या मध्ये न माने कोण असे आणि सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्यामध्ये तर अंधारच अंधार राहिला. वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. साधू संतांच्या शब्दांचा आधार घेऊन आमच्याकडचे कवी, आमच्याकडचे नाटककार, आमच्याकडचे संगीतकार त्यांनी वेगवेगळे गीतं तयार केले, परंतु या सगळ्यांचा आधार आमचा संत वाङ्मय. कैवल्याच्या हाच तो भाग. स्पष्ट घे मला, आवाज दे त्याला. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रबाहु पांडुरंगा, चंद्रबाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. बाळवडी खेळी रमणो. तुकाराम महाराजांच्या नाटाच्या अभंगातील हा अनुवाद आहे पुढचा. बाळवडी खेळी रमणो, बाळवडी खेळी रमणो. तारुण्य नासले, तारुण्य नासले. वृद्धपणे देवाता, वृद्धपणे देवाता. वृद्धपणे देवाता. दिसे पैल तीर, दिसे पैल तीर. चंद्रबाहु पांडुरंगा, चंद्रबाहु पांडुरंगा. मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चरा चरा पारण्या जाहला उशीर. 50 मध्ये मी आलोय आणि 50 मध्ये येऊन सुद्धा जीवनातला अंधकार मिटला नाही. नेमकं जायचं कुठं आहे? या जगामध्ये कशासाठी आलोय? ज्या समाधानापर्यंत जाऊन पोचायला पाहिजे त्याचा मार्ग नेमका काय आहे?
नाही कळालं, उशीर झालाय आता. चरा चरा पारण हो झाला उशीर, चरा 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 पारण झाला उशीर, चरा चरा पारण झाला उशीर. पांडुरंग 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 मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाची थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाची थोर. चंद्रबाहू पांडुरंगा, चंद्रबाहू पांडुरंगा, चंद्रबाहू पांडुरंगा मन करा थोर, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला पन्नाशीच्या नंतर वा जरा टाळ्या वाजवताना मोकळ्या हाताने वाजवा. त्याचं कारण असं आहे की इथं बसलेले जे कलावंत आहेत, जगामध्ये अनेक मधुर नाद आहेत, परंतु कलावंतासाठी सगळ्यात मधुर जर नाद कुठला असेल तर तो रसिकांच्या टाळ्यांचा आहे. आणि म्हणून जेव्हा कधी आपल्याला वाटतं की हा भाव आमच्या हृदयापर्यंत आला, त्या कलावंतांना अजून प्रेरणा येण्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवत जा. जरा वाजवा बरं एकदा. हा 50 पर्यंत मी आलोय, परंतु जीवनातला अंधकार गेला का? आणि अंधकार जाणं म्हणजे अज्ञान जाणं. आता खूप त्याचा विस्तार होईल. अहो म्हटलं अज्ञान केलं नाही का आमचं? अमेरिकेचा राष्ट्रपती कोण आहे मला माहिती आहे, या खात्यातला मंत्री कोण आहे हे मला माहिती आहे, मला किती ज्ञान आहे. आमचे गुरुजी एक म्हणायचे, बाबा ये जाना वो जाना लेकिन जहा जाना वो नहीं जाना. जगातलं सगळं जाणलं परंतु जिथं जायचंय ते नाही जाणलं ना. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जगातलं सगळं काही तुम्ही जाणलं आणि जे जाणल्याने मनुष्याचं कल्याण होतं ते जर जाणलं नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी अज्ञानाच्याच आहेत. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. तो परमात्मा, ते समाधान ज्या अर्थाने कळतं ते ज्ञान होणं त्याला ज्ञान म्हणतात. अन्यथा जगातलं सगळं ज्ञान जर करून घेतलं तर मौली असं म्हणतात, तीर वाचून याने भव स्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. जगातलं सगळं तुम्हाला जरी कळालं आणि मला कुठं जाऊन पोचायचंय हे जर कळालं नाही तर जीवनातला अंधकार संपत नाही. म्हणून अंधकार संपायला पाहिजे. बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली पहाट. माता साय रे ग प ध रे ज ब ग रे सा. वेळ कमी आहे, याच्या खूप मोठे अर्थ आहे. जीवनातला अंधकार मिटवायचा असेल तर एक काम करावं लागेल. बाबा अहंकार निषेधदात. आणि तो अहंकार मिटवण्यासाठी काय करावं लागेल? गुरुवचनी फुटली पहाट. माझ्या जीवनामध्ये जीवनाचा अर्थ समजून सांगणारा कोणीतरी महापुरुष आहे का? आणि त्याच्यानंतर माता भक्ती
भेटली बलवंत. 50 मध्ये येऊन अजून मी काय जगाच्याच रंगामध्ये रंगून गेलो की भक्तीच्या वाटेला लागलो काहीसा. तिने मार्ग दाविला सोखटगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. मावळवीत विश्वाभासु नवनोदयला चंडाशु अद्वय अब्जिन विकाशु वंदुवाता. सोनियाचा दिवसाजी अमृते पहाला. अंधकार मिटणं म्हणजे काय, तो सोन्याचा दिवस आलाय का? सोनियाचा दिवसाजी अमृते पहाला. सोनियाचा दिवस अमृते पहाला. माईक करा त्या माईकला पटकन पटकन. ठेवा एक सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला. नामानवी दारूपी प्रकट पैजाला. नामानवी दारूपी प्रकट पैजाला. सोनियाचा दिवस अमृते पहाला. सोनियाचा दिवस अमृते पहाला. सोनियाचा या 50 नंतर 5 झिरो करायचे. त्याच्यात अंधकार गेला का? मनाला गोपाळाचं ध्यान लागलं का? गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. अमुना संदेह जगत जीवना. सोनियाचा दिवस अमृते पहाला. सोनियाचा दिवस अमृते पहाला. सोनियाचा दिवस अमृते पहाला. पाच गोष्टी झिरो करायच्या आहेत. अंधकार माझ्या जीवनातला गेला का? तो अंधकार माझ्या जीवनामधला गेला नसेल तर आता माझ्या या 50 मधला तो जो झिरो आहे तो निरर्थक आहे. दुसरी गोष्ट शून्य करायची आहे, अधिकार शून्यता. खूप छान आहे. या सगळ्या गोष्टी जर आम्ही विचार करत गेलो तर जगण्याची रीत आम्हाला कळेल. 50च्या नंतर 5 झिरो करायचे आहेत ना. अधिकार शून्यता यावी. आता 50 वर्षाचा मी झालो. आतापर्यंत म्हणत होतो मी घराचा मालक, मी गल्लीचा मालक, मी म्हणेल ते घरामध्ये व्हायला पाहिजे. पण आता मी 50चा झालोय ना. आता मी माझ्या अधिकाराची शून्यता आणायला पाहिजे. खरं तर आमच्या जीवनामध्ये जे काय वेदना आहे, ज्या कष्ट आहेत, बारकाईनं जर त्याचा विचार केला तर त्यामध्ये आम्ही अधिकार गाजवतो म्हणून ते दुःख आहे. निवृत्त होणं म्हणजे काय? आता मला या 5 शून्यामधला दुसरा शून्य करायचा आहे. आणि तो शून्य म्हणजे आता मी कुणावर अधिकार गाजवणार नाही.
50च्या नंतर माणसं घरामध्ये अधिकार सोडून राहायला लागलेत, आहे तसे राहायला लागलेत की घरच्या माणसांना सुद्धा बरे वाटतात. आमच्या गुरुजींकडे एक म्हातारी आली होती साठीची. गुरुजींना नमस्कार केला आणि म्हटलं, गुरुजी तुम्हाला काय छुछा येतो का? छुछा म्हणजे काय? जादूटोणा. ते म्हणजे आम्ही आळंदीमध्ये राहतो, माऊलीच्या नगरामध्ये छुछा नाहीये, इथून छुछा छुछा होऊन गेलेला आहे. ती म्हातारी म्हटली, मला फक्त एक जादू तुमच्याकडून पाहिजे होती, एक उपाय तुमच्याकडून पाहिजे होता. म्हटले काय? म्हटले जोपर्यंत मी तरुण होते सगळं घर माझ्या मुठीमध्ये होतं, आता घरातले माणसं माझं ऐकत नाही, असा एखादा मंत्र मला द्या की सगळं घर माझ्या मुठीमध्ये राहील. आमचे गुरुजी म्हटले, आजीबाई सगळ्यांना मुठीत ठेवण्याचा मंत्र मला येत नाही, सगळ्यांच्या मुठीत बसण्याचा मंत्र येतोय. म्हणून सगळ्या घराला तुम्ही मुठीत घेण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा सगळ्यांच्या मुठीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हणतात अधिकार शून्यता. अंधकार शून्यता, अधिकार शून्यता. तुकाराम महाराज म्हणतात, कुणावर अधिकार करू मी? देश वेश नवे माझा, सहज फिरत राहतो, करू सत्ता कवणावरी, कुठे स्थिर राहिलो, डोळा पाय म्हणता माझे, ती कैसे मोकरिलो, परदेशी नाही कोणी, अंधपापूळ झालो. शब्दांकडे लक्ष द्या. अहो, इतर लोकांवर काय अधिकार गाजवा मी? माझे केस मला वाटत होते कधी पांढरे होऊ नये, परंतु ते झालेत ना, त्यांच्यावर माझा अधिकार चालत नाही. माझे डोळे मला वाटत होतं कधी त्यांना चष्मा लागू नये, लागला ना त्यांना. माझे इंद्रिय जर माझा अधिकार मांडत नसेल तर जगातल्या माणसांवर मी काय अधिकार गाजवावा? अधिकार शून्यता. अगदी आता एका मिनिटामध्ये आणि थांबतो. तिसरा घटक आहे अहंकार शून्यता. बऱ्याच वेळेस असं होतं की जीवनातला अंधकारही जातो, अधिकारही जातो, पण बऱ्याच वेळेस असं होतं की हे मी सोडलं त्याचाच अहंकार येतो. म्हणून परमार्थामध्ये बरेच माणसं अशी की त्यांनी मोठा मोठा त्याग केला, पण आयुष्यभर सांगत जातात की मी याचा त्याग केला, मी याचा त्याग केला. असा एक संन्यासी वाघ महाराज सगळीकडे फिरायचा आणि तो सांगायचा, हे बघा 10 वर्षापूर्वी 10 कोटीच्या प्रॉपर्टीचं मी लात मारून आलोय. काय समजताय तुम्ही मला? साधा नाही मी. अनेक लोकांना तो सांगायचा, परंतु एक शहाण्या माणसांच्या पुढे तो म्हणाला, अरे तू सामान्य मनुष्य, मी काय माहिती का तुला? 10 कोटीच्या संपत्तीला मी लात मारून आलोय. पुढचा मनुष्य थोडासा हसला, त्याला अजून राग आला. अरे हसतोय? नाही म्हणलं, आला हसू मला. म्हणजे का हसलो? का हसतोय तू? म्हणजे हसू मला येच आलं, तुम्ही लात मारली परंतु ती लात लागली नाही. तुम्ही त्या 10 कोटीच्या प्रॉपर्टीला लात मारली पण ती लागली नाही. अरे म्हटलं असं म्हणतो का? म्हणजे ती लात जर लागली असती तर त्याची आठवण तुम्हाला झाली नसती. परत 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 केलेल्या त्यागाची तुम्हाला जर आठवण होत असेल तर हा एक प्रकारचा अहंकार आहे. माझ्याकडे संपत्ती याचा अहंकार आहे, अज्ञानाचा अहंकार आहे, आणि मला अहंकार नाही याचा सुद्धा अहंकार आहे. म्हणून नामदेव महाराजांना प्रार्थना करावी लागली, अरे सर्वसामान्य माणसांचं सोडून द्या, आयुष्यभर परमार्थामध्ये राहणारे माणसं आणि देवाच्या सानिध्यामध्ये राहणारी माणसं, हा अहंकाराचा वारा कधी लागेल सांगता येत नाही. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी लागली, अहंकाराचा वारा न लागो राज, अहंकाराचा वारा न लागो राज, जसा
याच्यामध्ये विशेष काय? आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिलेले शुकदेव म्हणे आणि आईच्या गर्भातून बाहेर आलेत. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी बेहले, ते 12 वर्ष लपाले रे आणि कापत कापत बाहेर आले, ते नागडेची पळून गेले रे. वेदव्यास लिहितात यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वयपायनो विरह कातर आजुहाव पुत्रे तन्मय तया तरो भिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानदोस्मी. वडिलांनी आवाज द्यावा शुका आणि सगळ्या सृष्टीनं ओ म्हणावं. या संपूर्ण सृष्टीमध्ये असलेलं तत्व आणि मी एक आहे अशा अनुभूतीला प्राप्त झालेले शुकदेव, परंतु अहंकार आला हो की मला आवाज दिल्यानंतर सगळी सृष्टी ओ देते, किती मोठा माझा अधिकार. म्हणून व्यासांना म्हणावं लागलं मोठा बोध आपल्याला प्राप्त झाला, परंतु एक काम करा, जाता जाता जनकांना भेटा. तुकाराम महाराज म्हणताय ना, अभिमान लागे शुकाची पाठी. विरक्त शिरोमणी शुकदेव महाराज आहे, परंतु त्या अभिमानाने त्यांनाही सोडलं नाही. आणि शब्द बघा किती गोड आहे, व्यासे उपराठी दृष्टी केली. व्यास म्हणाले थोडासा अंतर्मुख व्हा आणि थोडीशी कमी आहे. हा सात्विक अहंकार आहे, पण अहंकाराचा आहे. मग 3 गोष्टी शून्य झाल्यात आतापर्यंत. काय काय? अंधकार शून्य, दुसरा अधिकार शून्य, तिसरा अहंकार शून्य, चौथी गोष्ट अलंकार शून्य. अलंकार शून्य. 50च्या नंतर आता काय मला सजायचं आहे? आता पुणे भागामध्ये सांगावं का न सांगावं, परंतु चिंतनाचा भाग आहे. आता या 50च्या नंतर अलंकार घालून मला कुणाला प्रभावित करायचं नाही. किंबहुना भागवताची कथा घडली, मुळामध्ये अलंकार डोक्यामध्ये घातला. परीक्षिती आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलं पाहत होता आणि एका मुकुटाकडे त्याचं लक्ष गेलं. अनेक मोत्यांनी लगटलेला शोभिवंत असा तो मुकुट त्याने हिऱ्याचा पाहिला आणि डोक्यामध्ये घातला. आणि परिणाम असा झाला की त्या मुकुटामध्ये कलियुग येऊन थांबला, कारण तो जरासंधाचा होता. आणि डोक्यामध्ये त्या अलंकाराच्या रूपाने कलियुग शिरला, साधूचा अपराध घडला आणि 7 दिवसामध्ये तुला मृत्यू येईल. तक्षक नावाचा सर्प चावून या 7 दिवसामध्ये तुझा नाश होईल अशा शापाला प्राप्त झाला. अलंकार शून्य मिळाला असेल देवाची कृपा म्हणून, परंतु हे कोणाला दाखवासाठी नाही. आणि अजून एक गोष्ट, अलंकार शून्य याचा अर्थ अलंकार शून्य म्हणजे उपाधी शून्य. या उपाधीने हे अलंकृत आहे, याला हे अलंकार म्हणतात. अर्थात असं आहे समाजामध्ये एखादी उपाधी जरी कमी लागली तर ते म्हणतात तुम्ही कमी सांगितलं. ते महाराष्ट्रावर फिरण्याचा प्रसंग येतो. नाशिक भागामध्ये गेलो होतो आणि ज्यांची पंगत होती, कीर्तन झाल्यानंतर ते म्हणजे मी पंगत देणार नाही. म्हणजे का? म्हटले यांनी महाराजांनी चेअरमन हे नाव लावलं नाही माझ्या मागे. ही पदवी जी आहे चेअरमन ती लावली नाही, आता नाही देणार मी ती पंगत. अर्थात आयुष्यभर या नावासाठी मरणारे माणसं 50चा काय आनंद घेऊ शकणार आहे? अहो थांबायचं आहे, कळा ना मला. प्रवचन सुद्धा शून्य करायचं आहे 2 मिनिटामध्ये. म्हणून आता कुठपर्यंत आलो होतो आपण? अलंकार शून्यता. आणि शेवटचा राहिला, शेवटचा राहिला. या 50मध्ये शेवटचं तत्व आपल्याला शून्य करायचं आहे आणि ते तत्व आहे अंगीकार शून्यता. अंगीकार शून्यता छान आहे खूप. 50 पर्यंत हा माझा मुलगा, हा माझा नातू, हे माझं घर, हे माझं सगळं. परंतु आता मी निवृत्त झालोय ना, आता या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अंगीकार मला कमी कमी करायचा आहे. कसा कमी करायचा आहे? खूप छान आहे. शेवटचा तत्व म्हणतो आणि थांबतो. प्राण्यांमध्ये सुद्धा असा नियम आहे. प्राणीशास्त्राचा ज्याने अभ्यास केला असेल त्यांना हे कळेल. हत्तीचा कळप असेल आणि त्या हत्तीच्या कळपामध्ये जो
हत्ती म्हातारा झाला आणि त्याचा मृत्यू जवळ आला हे त्या हत्तीला कळालं की तो कळपातून बाजूला थांबतो आणि बाजूला थांबून आपला मृत्यू इतर लोकांना कळूही देत नाही, इतक्या सहजतेनं तो मरतो. फक्त माणसाला तेवढं सहजतेनं मरता येत नाही. अजून ऐका, प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारा एक शास्त्रज्ञ असं म्हणाला की मी एका ठिकाणी या पक्ष्यांचं संशोधन करतोय, परंतु नैसर्गिकरित्या कुठलाही पक्षी मला मरताना आतापर्यंत सापडला नाही. संशोधन आहे की पक्षी साधारणतः नैसर्गिक पद्धतीने मरताना दिसत नाही, करंट लागून ॲक्सिडेंटने ते प्राणी मरतात. हे प्राणी मरतात कसे असं संशोधन त्याने केलं, तर त्या संशोधनामध्ये त्याला कळालं की मनुष्याला जे पंच ज्ञानेंद्रिय असतात तसे पक्ष्यांना सुद्धा पंच ज्ञानेंद्रिय असतात, पण त्याला एक 6वं ज्ञानेंद्रिय असतं, त्याला 6th सेन्स असं म्हणतात. म्हणजे काय, त्या पक्ष्याला कळतं की आपला मृत्यू जवळ आला. मग तो पक्षी काय करतो, तो पक्षी आकाशामध्ये उंच 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 जातो, इतका उंच जातो की ज्या ठिकाणी ऑक्सिजनही मिळणार नाही. आणि तिथं वर गेल्यानंतर तो अलगद त्या उंच आकाशामध्ये आपले पंख स्थिर करतो आणि अलगद आपला प्राण सोडून देतो. आणि त्याचा देह खाली येत असताना त्या देहामध्ये घसरण निर्माण होऊन वरच्या वर तो पक्षी त्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन जातो सहज. याला म्हणतात अंगीकार शून्यता. कारण आता मला निवृत्त व्हायचं, याचा अर्थ अंधकार शून्यता आणायची आहे, अधिकार शून्यता आणायची आहे, अहंकार शून्यता आणायची आहे, अलंकार शून्यता आणायची आहे आणि अंगीकार शून्यता आणायची आहे. आणि हे करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात याजसाठी केला होता, यासाठी तर मी अट्टहास केला होता. अहो हा अट्टहास एका जन्मामध्ये नाही, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. तो विषयाची मोठी झाली, माझी कामक्रोधाची साकडी चुकून आला पाडी सद्वासनेची या. मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलुनी. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थाने या निवृत्तीमध्ये या 5ही गोष्टीचा शेवटचा दिवस झाला आणि त्याचा परिणाम आता निशांतीने पावलो, आता निशांतीने पावलो प्रवचनाचा समारोप करायचा आपल्याला. गाता गाता समारोप करूया. पन्नाशी नंतर 5 झिरो केले तुम्ही, त्यासाठी अट्टहास केला, त्यांचा शेवट केला आणि प्रसाद म्हणून मिळालं काय मला, आता निश्चिंते शब्द किती गोड आहे. आता मी 20व्याला प्राप्त झालो. आणि 20व्याला प्राप्त झालो म्हणजे काय केलंय, घुंटलिया हवा धावा कृष्णाची. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. एक हिंदी शायर असं म्हणतो, या जगातला सगळ्यात मोठा बादशाह कोण, चाह गई चिंता मिटी, चाह गई चिंता मिटी, मनवा पे परवाह जिसे कछु नहीं चाहिए वह सबसे बड़ा शहंशाह. आता काय नकोय मला, ज्याच्यासाठी मी आलो ते केलंय, जे मिळवायचं होतं ते मिळवलं. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संते भयंकर सली खंते.
कौतुक वाटे झाले अगजाचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे नाम मंगळाचे नाम मंगळाचे तेने तेने गुणे. आता राहिलेल्या आयुष्यामध्ये पूर्व आयुष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी मी केल्या आज मागे वळून पाहिलं तर त्याचं कौतुक मला वाटतं. पूर्व आयुष्य जे माणसं चांगले जगले नाहीत ते जास्त मागं डोकावून पाहू शकत नाही. तेव्हा माग कधी सोडून आम्ही नालायकच होतो. पण ज्याने हा अट्टहास केला आज तो अशा अवस्थेमध्ये कोण पोहोचलाय. कौतुक वाटे झाली अगजाचे नाम मंगळाचे तेने गुणे. आता निवृत्ती आहे आणि या निवृत्तीमध्ये काय करायचं कोणाची निंदा नाही. त्या मंगळ स्वरूप भगवंताचं नाव मला घ्यावं लागत नाही. आता ते सहज येत आहे. धन्य दिवसाची झाला सोनियाचा पिकाली हे वाचा राम राणे. ठीक लागला. नाम मंगळाचे तेने गुणे आता निशंतीने पावलो आता निशंतीने पावलो आता निशंतीने पावलो पावलो पावलो. आता काय करायचं तुका म्हणे मुक्ती परिणिली मोरे. हा जो निवृत्ती सेवापूर्ती उत्सव आहे ना त्याला शब्द दिला तुकाराम महाराजांनी. तो तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आम्ही या निवृत्ती रूपी स्त्री सोबत लग्न केलंय आणि आता राहिलेला जो काळ आहे तो काळ आता दिवस चाली खेळी. आता या राहिलेल्या काळामध्ये आता काही मिळवायचं नाही. आता कशाची अपेक्षा नाही ना कुठला आता ना कुठला अभिमान. आता राहिलेलं आयुष्य फक्त खेळीमेळीमध्ये घालवायचं. आणि खेळीमेळी त्याला म्हणतात की अहंकार शून्यतेमध्ये मनुष्य जगायला लागला अहंकार खाली जातो आणि आनंदाच्या लाटा उसळायला लागतात. भाभा बोरकरांची कविता खूप गोड आहे आणि थांबायचं आहे थोडं. आता कसं श्रीयुत नामदेवजींच्या निवृत्ती काळामध्ये आता पुढचं आयुष्य कसं नाही पुण्याची नाही पुण्याची मोजणी नाही पापाची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची मोजणी. जिने गंगोघाचे पाणी जिने गंगोघाचे पाणी जिने गंगोघाचे पाणी
नाही पुण्याची पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी जिने गंगाचे पाणी जिने गंगाचे पाणी जिने गंगाचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी राहिलेल्या आयुष्यामध्ये आता पुण्याची मोजणी करायची नाही, कारण आता काय मिळवायचं नाही. पापाची मोजणी यासाठी नाही की पाप घडतच नाही. कशाचा नाग भाग कशाचा नाग कशाचा नाग भाग कशाचा पाठलाग फुलांची आम्ही हो फुलांचे पराग. फुलांच्या परागांना केवळ सुगंध देण्याचं माहिती, असं आता निवृत्तीच्या काळानंतर फक्त सुगंध, पारिजातकाच्या फुलाप्रमाणे केवळ सुगंध. आम्हानाही नाम रूप आम्हानाही नाम रूप आम्हानाही नाम रूप आम्ही आकाश स्वरूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी जिने गंगाचे पाणी जिने गंगाचे पाणी जिने गंगाचे पाणी जिने गंगाचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची डोजणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळे. या निवृत्तीनंतरचं जीवन श्रीयुत नामदेवजी साहेब महाराज यांचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे वर्णित केलं, आता दिवसचारी खेळी मिळे, अशा प्रकारे जावं, अशा प्रकारचं अभिष्ट चिंतन करून त्यांना भावी आयुष्यातील कोटी कोटी शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आपण इथं थांबूया. या निमित्ताने अनेक वर्ष त्यांचा आणि माझा संबंध आहे. त्यांनी सांगितलं की महाराज हा कार्यक्रम जेव्हा करायचा तेव्हा सगळ्यात अगोदर तुमची आठवण मला झाली. तर हे माझं सौभाग्य आहे की अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्यासारख्याची आठवण होईल. त्या निमित्ताने या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या संबंधाने काहीशी सदिच्छा शुभेच्छा आपल्याला देता यावी हे माझंही सौभाग्य आहे. म्हणून त्यांच्यासाठी त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं, त्यांचं कौटुंबिक आयुष्य आणि सामाजिक जीवन आनंदाचं जावं अशी भगवंताची आपण प्रार्थना करू. या सभेला पूर्ण विराम देऊया, शेवटची भैरवी घेऊया आणि थांबूया. सारे ग प आ तुका म्हणे मुक्ती परिनेली म्हणे मुक्ती परिनेली मुक्ती आता दिवसा
चारी खेळीवरी आता दिवस चारी खेळी आता निशंतीने तावलो आता निशंतीने पावलो आता निशंतीने पावलो आता निशंतीने कुंडलिया धावा कृष्णाची कुंतलिया दावा कृष्णाची कुंतलिया धावा कुंतलिया धावा कुंतलिया धावा कुंतलिया कुंतलिया धावा कृष्ण किया कृष्ण
उसने किया आता विश्वात तेने वाक्य तोषावे तो शोनी मगनावे फसावेगा जे खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वारो होता परस्परे करो मैत जीवाची दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचिल तो तेलाहो प्राणिघात वर्षते सकमंगई ईश्वरनिष्ठांची आई अनवरत भूमंडळी सदा कल्पतरुचार चिता चिंतामणी गाव बोलते जनाव चंद्र मेघे आलांछन मार्कंड देता हे सर्वाही सदा सज्जन सोये हो कुंभहुना सर्वसखी पूर्ण होई बजे जो आदि पुरखे आखंडित आणि ग्रंथवरी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय हो मागे कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जोग महाराज की जय हरये नमः हरये नमः हरये नमः धन्यवाद राम